महापालिका मी स्वतः नाले सफाई पण बघायला आलो. रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचं कामही त्यालाही पाहणी केली, व्हिजिट केलं. तर खरं म्हणजे आता तिकडून केरळवरून पाऊस इकडे येतो. आता काय झालंय, अगोदरच 15 दिवस पाऊस आला आणि तरी सुद्धा बघा, आता आम्ही तिथलं कंट्रोल रूम मधून सगळे स्पॉट बघितले. म्हणजे जिथं पाणी तुंबलं होतं, हिंदमाता असेल, मिलन सबवे असेल, अंधेरी आहे, घाटकोपर आहे, सायन आहे. आता तिथं बघा, तिथं आता पाणी बिलकुल नाहीये, ड्रेन आउट झालेलं आहे. कारण ते पंप सगळीकडे पंपाची व्यवस्था केलेली आहे. आणि थोडं नाही म्हटलं तरी पाऊस आपल्याला समजा आपण अपेक्षित धरतो 6 तारखेच्या, जूनच्या 10 तारखेपर्यंत, 15 तारखेपर्यंत आपण अंदाज म्हणजे 10 तारखेनंतर, पण त्याची सगळी आपण तेवढी तयारी करतो. पण आता पाऊसच अगोदर आला आणि पावसाचं बघा, मला इथं आकडेवारी पण दिली की इथं नरिमन पॉइंटला 252 मिलीमीटर पाऊस पडला 12 तासामध्ये. महापालिका मुख्यालय इकडे 216 मिलीमीटर पाऊस पडला. हे विभाग 214 मिलीमीटर पाऊस पडला. कुलाबा पंपिंग 207. म्हणजे जिथं आपण अपेक्षित धरतो 50-55 आपली जी सिस्टीम आहे, आता तिथे बघा एकाच वेळेस एवढं पाऊस, म्हणजे एक प्रकारचं एक क्लाउड बस्टिंग ढगफुटी सारखं झालं ना, एकदम धबधब पाऊस पडलाय. आणि त्यामुळे तरी सुद्धा आपली जी यंत्रणा आहे बीएमसीची, ती सकाळी पाणी भरले नक्की. आता एकदम अचानक पाऊस आल्यामुळे, परंतु आता बघतोय आपण की सगळीकडे तिथून सगळीकडचं सगळं दिसतंय की आता तिथं पाणी नाहीये आणि वाहतूक बरोबर सुरळीत सुरू आहे. रेल्वे देखील धीम्या, म्हणजे थोडं मध्ये हार्बरची थोडी 10 मिनिटाचं बंद होती, पण ताबडतोब ते ड्रेन आउट झालं म्हणजे बंदरजवळ. पण आता मला वाटतं या ठिकाणी नाले सफाई देखील सुरूच आहे. ती आता कंप्लीट होईलच. आणि एकंदरीत पावसानेच थोडं लवकर आगमन केल्यामुळे धावपळ झालेली आहे, ही तर वस्तुस्थिती आहे. पण याच्यातून नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी बीएमसी आणि आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक देखील घेतली होती डिझास्टर मॅनेजमेंटची, प्री मान्सून वर्कच्या आपल्या तयारीसाठी. आणि त्यामध्ये इतर ज्या काही एजन्सी, आपल्या रेल्वे आहे, यामध्ये PWD आहे, MMRD आहे, मुंबई महापालिका तर आहेत, परंतु आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड, हे सगळे NDRF, SDRF, या सगळ्यांच्या बरोबर एक बैठक झाली आणि सगळे यंत्रणा अलर्ट आहे. आणि त्यामुळे लोकांना, नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी आपली महापालिका घेईल, राज्य सरकार घेईल. आणि कम्युनिकेशन सगळ्यांची ठेवून, कोऑर्डिनेशन ठेवून, सगळ्यांशी संपर्क ठेवून या ठिकाणी आपल्याला बिलकुल काम करायचंय, टीमवर्क म्हणून. आणि म्हणून आम्ही बघा, आता आमचे डिझास्टर मंत्री गिरीश महाजन सकाळी पहिले तिकडे डिझास्टर याला आपल्या मंत्रालयामध्ये तिकडे पोहोचले, तिकडूनही माहिती घेतली. मी देखील कालपासून अनेक जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी, महापालिका आयुक्तांशी बोलत होतो. संपर्क, शेवटी मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी संपर्कामध्ये आहेत. आज अजितदादा पुण्यामध्ये, त्यांनी देखील अनेक भागांना व्हिजिट दिलेली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा जी आहे, सिस्टीम सगळ्या भागामध्ये अलर्ट आहे. आणि म्हणजे शासन आणि प्रशासन हे एक टीम म्हणून जेव्हा काम करते, तेव्हा आपल्याला हे जिथं कुठं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल तिथं तात्काळ आपल्या लोकांना दिलासा देण्याचं काम करता येईल. लँडस्लाईडच्या बाबत देखील मी स्वतः विक्रोळी त्या भागामध्ये काही टेकड्या आहेत जिथं लँडस्लाईड होतं, तिथं देखील आयुक्तांना सांगितलंय की तिथं आपण आता या पावसात काय भिंत नाही बांधू शकत, पण सेफ्टी नेट जो आहे तो कम्प्लीट तिथे आपण रॉक बोल्टिंगनी करू शकतो. ते देखील लोकांना काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत सर्व यंत्रणा मिळून जे अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे हे पाणी काही ठिकाणी भरलं होतं, पण आता पाण्याचा निचरा झालेला आहे. आता लो टाईड आहे आणि पाण्याचा निचरा झाल्यामुळे आता वाहतूक सुरळीत आहे.
लँडस्लाईड ज्या काही मुंबईमधल्या काही स्पॉट आहेत ते देखील आयडेंटिफाय करून ते देखील प्रोटेक्ट करण्याचं ते देखील काम होईल. नाही म्हणून मी त्याची माहिती घेतली. मी आता कुठलाही पंप बंद नसणार. काय आहे याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं की प्रिपरेशन जे आहे हे आपल्याला माहित असतं 6 तारखेनंतर पाऊस पडेल, तर थोडं याच्यामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत, काही नाही आम्ही सांगत नाही, परंतु आता पूर्ण क्षमतेने सर्व पंप जे आहेत हे देखील सुरळीत चालतील, बिलकुल चालू. आणि म्हणून तर आता पाणी लगेच झाला ना, तिथून निघाला ना. हिंदमाता बघितलं तुम्ही? आता हिंदमाता तर तुम्ही तिथं त्यांना दाखवा ते हिंदमाता, तर तुम्ही आता हिंदमाता आणि जेवढे स्पॉट आहेत हे सगळे स्पॉट जे आहेत, एक मिनिट सकल भागामध्ये जे पाणी साचलं होतं आता तिथं पाणी साचलेलं नाही, ते पाणी त्याचा निचरा झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, यावेळेस नाले सफाईमध्ये पण यावेळेस एआयचा वापर केलाय महापालिकेने. एक मी मगाशी मला दाखवलं की रोबोट आहे, जिथं म्हणजे कधी त्या कलवट साफच होत नव्हते, तर तिथं रोबोटच्या साहाय्याने देखील साफसफाई केलेली आहे. आणि लोकांनाही देखील ते व्हिडिओ त्याचे तात्काळ अपलोड करण्याची देखील या ठिकाणी सिस्टीम केलेली आहे. आणि त्यामुळे जिथं कुठं पाणी असेल, जिथे नाला सफाई झाला नसेल, तर लोकांनी देखील तात्काळ संबंधित विभागाला तिथं आपल्याला तिथले व्हिडिओ ताबडतोब आपल्याला त्या तिथं अपलोड करता येतील आणि कॉर्पोरेशन देखील त्याची तात्काळ दखल घेईल. बाबा, पालकमंत्री आशिष शेलार यांनी दौरा कधी केला होता अगोदर, बरोबर? तेव्हा नाले सफाई सुरू होती. आता ही नाले सफाई पूर्ण होईल आणि त्या बैठकीत देखील मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित झाला होता. आणि त्यानंतर मी स्वतः नाले सफाई पाहायला देखील गेलो. त्यामुळे नाले सफाई ही पूर्ण 100% होईल. आणि रेल्वेचे कलवट देखील, रेल्वेचे अधिकारी देखील त्याच्यामध्ये होते. आपल्या हद्दीतले नाले आपण साफ करतो, परंतु रेल्वेतले नाले देखील साफ झाले पाहिजे. त्यासाठी त्यांची यंत्रणा, महापालिकेची यंत्रणा कोऑर्डिनेशन मध्ये काम करते. त्यांनी देखील तिकडे पंपांची अरेंजमेंट केलेली आहे की जेणेकरून जिथं पाणी तुंबेल तिथे साचेल ती तात्काळ आपले जे पंप आहेत त्यांनी पाणी बाहेर फेकण्याची बघा. आता त्याच्यामध्ये एक आहे, मी माहिती घेतली आहे आणि त्याच्यामध्ये अश्विनी भिडे मॅडम पण ते तुम्हाला पण ते हे पाठवतील त्याच्याबद्दल माहिती. तर ते जे लोकांना येण्याचा जो मार्ग होता त्याच्यावर तिथे अजून कंप्लीट भिंत बांधली नव्हती, एक बंड बांधला होता आणि तो त्याच्यामुळे आता ते काम तात्काळ चालू आहे, त्याचं काम सुरू आहे. आणि तिथं आताच आपण सुरू केले ना ते मेट्रो, त्यामुळे ते देखील काम युद्ध पातळीवर करून तिथून येण्याचं जे का पाण्याची जागा आहे ती पूर्णपणे बंद करतील आणि त्यामुळे तिथं पाणी येणं बंद होईल. ट्रेन बंद झाल्यामुळे लोक जी रस्त्यावरती आलेली होती तर त्यांना कुठेही जाण्यासाठी मार्ग नव्हता. म्हणजे ना बेस्टचं कॉर्डिनेशन होतं, ना रेल्वेचं टॅक्सीचं होतं, ना कुठलंही कॉर्डिनेशन नव्हतं. तर याच्याबद्दल म्हणजे हे जे कॉर्डिनेशन नाही, यामध्ये मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं, याही वेळेस मी सांगितलं आयुक्तांना आणि संबंधित यांना, जेव्हा कधी रेल्वे मेट्रो कुठे जेव्हा थांबेल तिथे पाणी साचेल, थांबेल आणि त्यामुळे रेल्वे सेवा बंद पडेल, तर तिथून ताबडतोब बेस्ट बसेस असतील, टॅक्सी असतील, या सेवा तात्काळ चालू झाल्या पाहिजे. आणि मागच्या वेळेस पण आपण ते केलं होतं कॉर्डिनेशन. नाही, यावेळी ट्रेन बंद नाही झाल्या. नाही, 10 मिनिटं ती हार्बरची ट्रेन बंद झाली. नाही, याच्यामध्ये 10 मिनिटं ट्रेन बंद होती. पण तुम्हाला मी सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी. आणि बीएमसीचा एक नोडल ऑफिसर पण नेमलाय त्यासाठी, हे सगळं संपर्क करण्यासाठी. ताबडतोब जर तिथे एका बीएसटी असेल, MSRTC असेल, आपली एसटी असेल, जी काय वाहनं जी आहेत ती तात्काळ आपल्याला तिथं उपलब्ध करून त्यांना घरापर्यंत नेण्याची व्यवस्था
केली जाईल. आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही फिरता, तुम्हाला आणखी कुठं कुठं काय वाटतंय बाबा हे केलं पाहिजे आपल्याला इथं, तेही सांगा तुम्ही, तेही करू आपण. महापालिकेचं एक डॉक्युमेंट आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत पंपाची संख्या कमी करण्यासंदर्भात डॉक्युमेंट आहे. मुंबईतले अनेक भाग असे आहेत पंपांची संख्या जी आहे ती कमी करण्यात आली. कशासाठी परिसर असू दे किंवा अरे बाबा, तुमचे 400 काहीतरी मला सांगितलं 22 काहीतरी 420 पंप आहेत आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांना आणखी लागले तरी सुद्धा त्यांची तयारी आहे. कुठे पंप कमी करण्याचा काय विषय आहे? काही 3 सर्कल भागामध्ये होतं जिथं मिनी पंपिंग स्टेशन म्हटलं जातं तिथं उभं केलं. तिथं 6 पंप आहेत, केवळ 2च पंप सुरू असल्यामुळे तिथला पाण्याचा निचरा जो आहे तो कमी जाणवता. केवळ 2च पंप सुरू होते, दुसरे 4 पंप हे लावलेच गेले नाही. आता ते म्हणून मगाशी मी काय सांगितलं की हा पावसाळा थोडा अगोदर सुरू झालेला आहे, थोडी तारांबळ झाली आहे, वस्तुस्थिती आहे. मी काय महापालिकेने अगदी म्हणजे एकदम सगळे पंप चालू होते असं म्हणणार नाही. मी माहिती घेतली. आता ते पंप सुरू होतील. आपण होल्डिंग पॉइंट पण केलेले आहेत जे ते कार्यान्वित आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याला वाटलं पंप आणखी आपल्याला वाढवण्याची आवश्यकता आहे तर पंप वाढवून त्याच्या माध्यमातून पाणी बाहेर काढता येईल आपल्याला. बिलकुल आणि दुसरी गोष्ट एक आहे की आतापर्यंत 30-35 वर्षामध्ये कधी एवढा पाऊस आधी आलाच नव्हता. आता आपण काय करायचो, पाऊस यायचा असाच एक येऊन निघून जायचा. आता इथं कसं एकदम म्हणजे रेग्युलर मान्सूनच चालू झालाय. तर यामुळे देखील थोडा त्रास झालेला आहे नक्कीच आणि लोकांची देखील गैरसोय झालेली आहे. त्यामुळे आणि डायरेक्ट बघा ना किती पाऊस पडलाय, 250-250 मिलीमीटर एका तासामध्ये, म्हणजे एकदम जे आहे. तर याच्याकडे म्हणजे नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी सगळी आता जी काय आता आपल्याला पावसाने दाखवलेलं आहे की आता तुम्हाला म्हणजे एवढ्या जोरात पाऊस पडलेला आहे. आता पुण्यामध्ये देखील आपण पाहिलं की फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथेही ढगफुटीसारखा प्रकार झालेला आहे. त्यामुळे 30-35 वर्षाच्या इतिहासामध्ये एवढ्या लवकर रेग्युलर मान्सून, रेग्युलर पाऊस आणि जो अगदी जेव्हा पावसाचे दिवस असतात एकदम त्याच्यात 250-250 मिलीमीटर पाऊस. आता एक मिनिट आता फक्त आपण एक आहे याच्यामध्ये जिथं जिथं कुठे असं महापालिकेला मी मगाशी आयुक्तांना तिथं सांगत होतो जिथे आपल्याला पाणी भरेल, लोकांचं नुकसान होईल, जीवितहानी होऊ शकते, मालमत्तेचा, त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी आणणे, ट्रान्झिट कॅम्प करणे, या ठिकाणी सगळे आपले दवाखाने, हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी अलर्ट करणे, औषधांची सगळी व्यवस्था करणे, आपल्याला इमर्जन्सीमध्ये जे जे काही करायचं, बोटी असतील काय असतील याची सगळी व्यवस्था केलेली आहे पूर्णपणे.